गुड मॉर्निंग टेलर्स. नमस्कार माझ्या बंधूंनी भगिनींनो, तुम्ही कसे आहात आणि तुमचा शुक्रवारचा दिवस कसा होता? धमाकेदार म्हणजे बोलत ना की एक्सपोर्ट मोठा धमाका. हे का झालं, हे कसं झालं, कधी झालं, कुठे झालं हा विषय सोडून जर ह्याच्या पाठचं आपण जर टेक्निकल अनालिसिस बघण्याचा प्रयत्न केला ना, तर आपल्याला खूप काय मोठी गोष्टी शिकायला भेटतील. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बनून राहावा लास्टपर्यंत. खूप काही गोष्टी तुम्हाला महत्वाच्या सांगण्याचा प्रयत्न करणार आहेत. काय लेवल्स ज्या इम्पॉर्टंट निघून आल्यात शुक्रवार. मी ऑलरेडी सांगितलं की शुक्रवारची क्लोजिंग फार इम्पॉर्टंट आहे. माझा जर तुम्ही पहिला युट्यूबचा व्हिडिओ बघितला जर ह्याच्या पहिल्याचा गुरुवारचा, क्लिअरली सांगितलं होतं 380च्या वरती जर मार्केट सस्टेन होत असेल तर मार्केटमध्ये एक मोठा धमाका होऊ शकतो. मार्केट 500च्या वरती या 500 पर्यंत जाऊ शकतं. लेवल्स दिल्या होत्या बघा. मी तुम्हाला सांगून पण मी काय करू शकलो नाही. मी का करू शकलो नाही? कारण का मी अपडेट असतो माझ्या फॅमिली ग्रुपवरती. बघा, गॅप अप मीन्स प्रॉफिट बुकिंग इज डन. गॅप अप झालं म्हणजे प्रॉफिट बुकिंग झालं. ह्याच्यानंतर मार्केट हलकं हलकं खाली येणार किंवा येणार पण नाही, पण मार्केट त्याच रेंजमध्ये राहतं. हा एक निष्कर्ष निघतो, जो एक्सपिरियन्स मला होता. तो काय करायचं, फक्त मार्केटला बघायचं, खायचं आणि झोपायचं. हॅपी विकेंड, आपण सोमवारी भेटूया. त्यानंतर मार्केटला मी सोडून दिलं, आपल्या कामात व्यस्त राहिलो. शुक्रवारच्या दिवशी म्हणजे 3 दिवस सुट्टी असते, मी असं डिक्लेअर करतो माझ्या फॅमिली मेंबर्सला. पण नंतर 3 वाजता जेव्हा बघा माझा मेसेज 3 वाजता आलाय, वॉटर रॅली, मिस द रॅली. मी घेतला, मी काढला, मी मी 100 पॉईंट घेतले. काही बोलायची मला गरज नाहीये. जर मी घेतलं तर माझ्यासाठी घेतले, मी प्रॉफिट कमवलंय, माझ्या मुलाने प्रॉफिट कमवला तर फायदा. त्यानंतर पण मी एक क्लिअर टाकले, यस्टरडे क्लिअरली सेट व्हिडिओ, मार्केट 380, देन देर विल बी अ बिग मुवमेंट अपवर्ड. नंतर पण एक सांगितलं, नजर हटी दुर्घटना घटे, इट्स ओके फॉर मी. का? टुडे इज नॉट अ लास्ट डे. मार्केटमध्ये हा शेवटचा दिवस नाही. एक रॅली मिस झाली म्हणून का आलं? आयुष्य संपलं नाही माझं. माझी श्वास बंद झाली, माझ्यासाठी दुनिया इकडे तिकडे झाली. अशा मार्केटमध्ये रॅली खूप बघितल्या आहेत. त्यामुळे मला जराही संकोच नाही. एका ट्रेडरसाठी आहे ना, ह्याला बोलतात डिसिप्लिन आणि पेशन्स, की मला रॅली सुटली हरकत नाही, काय प्रॉब्लेम नाही. माझं प्रॉफिट बुकिंग ऑलरेडी झालेलं. हप्त्याभरचा कोटा माझा पूर्ण झाला होता. हीच रॅली मिस झाली तर मला काय देवाने जास्त पैसा दिला नसता. त्या देवाने माझ्याकडे पैसा घेतला नाहीये. त्यानंतर पण मी पटकन हे टाकली 3-3 ला. अपेक्षा करू नका जास्त. 23,640 लेवल इज व्हेरी स्ट्रॉंग रेसिस्टन्स. का का नीट बघा. जर मी डेली वरती येत असेल ना 15 मिनिटावरती, तर इथे मला एक लेवल निघून येते. ही बघा, इथे मला एक लेवल निघून येते अशी 340 640 ची. ही बघा, ही लेवल. कारण का इथे एक मदर कॅन्डल होती. तुम्हाला मदर कॅन्डलचा विषय तुम्हाला माहिती नसेल तर मला माहिती नाहीये, पण माझ्या खूप साऱ्या मुलांना मी आजच माझ्या 8वा बॅच जो चालू आहे त्याच्यामध्ये मदर कॅन्डलचा विषय समजलाय. मदर कॅन्डलचा विषय खूप मोठा असतो. त्याच्यावरनं आपल्याला टेक्निकल मध्ये मार्केटची दिशा कळते, मार्केटचे मुवमेंट कळू शकतात. मोठे मुवमेंट डेली टाइम फ्रेमवरची वार्ता करतोय मी. त्यानंतर मी सांगितलं नाही, आणि त्यानंतर मार्केटने बघा रिजेक्शन बरोबर त्याच लेवलला 400, हे जो हाय आहे ह्याचा लगभग हाय आहे 639.35, म्हणजे 40 पकडा. आणि तिकडे मार्केट थांबलेलं आहे. आता ते कसं थांबलंय, काय थांबलंय, तर मार्केटमध्ये अजून रॅली आल्या असतं, 800 पर्यंत मार्केट गेलं असतं, आणि तो मुवमेंट तसा होता. ठीक आहे. आता हा जो विषय आहे ना, हा समजण्यासारखा विषय आहे. आता आपण विषयाला हात घालूया आणि लास्ट पर्यंत बनून राहा. व्हिडिओमध्ये तुम्हाला खूप काही गोष्टी आज कळणार आहेत. बघा, प्रॉफिट बुकिंग आली, चांगली गोष्ट आहे. प्रॉफिट बुकिंग म्हणजे काय? मार्केट पडणाऱ्या सगळ्यांना भीती 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 आहे, आणि मार्केटने एकच मुवमेंट दिलाय. माझ्या मते मार्केटने जो मुवमेंट दिलाय, मार्केट खरंच पॉझिटिव्ह झालंय का? एकाच दिवसाने मार्केट पॉझिटिव्ह होतं का? तसं नाहीये. कारण मार्केटमध्ये वरच्या लेवल लागल्यात. मार्केटमध्ये वरनं बघताना ते ट्रेंड लाईन येतेच आहे नक्कीच. ती लगभग माझ्यासाठी इथे कुठे जाऊन 800 वरती, 23,800 वरती जाऊन, पहिला 23,500चा एक हर्डल होता. हर्डल म्हणजे एक थांबवण्याची प्रक्रिया तिकडे होत होती सारखी, इथे 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 सारखं, आणि ती मार्केटने तोडून आज मार्केट 700च्या वरती क्लोजिंग देत आहे. ठीक आहे. क्लोजिंग देणं आणि त्यानंतर सस्टेन होणं हा विषय. क्लोजिंग वेगळा विषय आणि मार्केटला सस्टेन होणं जरुरी आहे. बघा, मार्केट 500च्या वरती जर सस्टेन झालं ना, तर मी काय सांगेन, मला काय वाटेल, आणि मार्केटला बायर्स मला काय वाटेल, की यस, ही 500ची लेवल आहे ना, हा स्ट्रॉंग सपोर्ट करून निर्माण झालेला आहे.
मार्केट मग इथे पुन्हा परत ह्या लेवल टेस्ट करायला येणार नाही आणि इकडनं मार्केटला अजून एक मोठी रॅली बघायला भेटेल. पॉईंट नंबर 1 मुद्दे नोट करत जावा. हे पुरा विकलीच अनालिसिस आहे आपलं, फक्त उद्याचं नाही, उद्याचं आपण तर नक्कीच करूया शेवटच्या 5-10 मिनिटांमध्ये. पण हे विकली एक्सपिरियन्स आहे जो आपल्याला समजायचा पूर्ण मार्केटची दिशा काय. बघा दुसरी गोष्ट, मार्केट उद्या पण एक मोठी रॅली आहे. तुम्ही आता न्यूज बघत असाल, तात्यांचा बर्थडे आहे, तात्याने सांगितलं बंद करायचंय, पण समोरची पार्टी काय बोलते, मला टाइम पाहिजे. आता आज उद्या मध्ये काय होतं हे इम्पॉर्टंट आहे. जर ती लोक बोलली की नाही मला नाही करायचं, मग परत रिजेक्शन मार्केट ह्या लेवल येईल. म्हणजे ही जी ट्रेंड लाईन सारखी वरती जाते, ह्याला आपण जर पकडलं तर मार्केट परत खालच्या दिशेला येऊ शकेल. दुसरी गोष्ट, तुम्हाला जर पॅरलर झोन हा विषय माहिती असेल तर नीट बघा. मार्केटमध्ये एक वरच्या साईडला आणि खालच्या साईडला एक पॅरलर झोन बनतोय. मार्केट काय करते बघा, नक्कीच तुम्ही बघा, तुम्हाला कळेल. कभी ऊपर कभी नीचे, कभी ऊपर कभी नीचे. आता खाली आहे मग वरती चाललंय, वरती खरंच चाललंय का, त्यानंतर मार्केट परत खाली येऊ शकतं का, मग ते थांबण्याचा विषय, बघण्याचा विषय. बघा आपण 2 हफ्ते थांबलोय, इकडनं 2 तारखेपासून मार्केट थांबलोय. आज गेल्या शुक्रवारी म्हणजे गेल्या हप्त्यापासून ह्या हप्त्यापर्यंत जी क्लोजिंग भेटले ते चांगले भेटले, जराशी चांगली भेटले. पण माझ्या मते 800 ची लेवल मार्केटने खरंच तोडली पाहिजे. त्यानंतर जर मार्केट सस्टेन झालं तर मी सांगेन वरची एक रॅली मुवमेंट येईल. मग वरची काय म्हणते की इकडनं एक नवीन प्राइस एक्शन चालू होईल. जी प्राइस एक्शन बेरिश होती ना, ती प्राइसिंग चालू होईल. जर आपण लोअर लो पॅटर्न 1 तासामध्ये बघत असतो ना, तो हा लोअर 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 लो लोअर लो लोअर लो अजून लोअर लो आहे. मग लोअर हाय हाय बघा, लोअर हाय हाय मार्केटने लोअर हाय तोडलाय का. लोअर हाय कधीच आहे, आज 24,000च आहे. म्हणजे 800च्या नंतर पण एक अडथळा आहे. मार्केटकडे खूप मोठे अडथळे आहेत वरती, हे तोडायला लागतील. ह्याला वेळ लागेल का. बायिंग इज स्लो, बाय स्लो बायिंग होते, सेलिंग इज फास्ट. ठीक आहे, त्यामुळे हा हप्ता फार इम्पॉर्टंट राहणार आहे. येणाऱ्या काळामध्ये मार्केट खूप व्होलॅटाईल होऊ शकतं. कारण का जेव्हा पण तुम्हाला सांगतो, मी हर वेळेला सांगतो, प्रत्येक वेळा सांगतो, माझ्या मुलांना पण सांगतो, जेव्हा पण मार्केट एका लेवलला येतं, ज्या लेवलवरनं मार्केट खाली किंवा वर जाऊ शकतं ना, तिकडे जास्त मारामारी होते. म्हणजेच काय तर बायर्स आणि सेलरच्या भांडणामध्ये कोण जिंकणार हा विषय निर्माण होतो आणि आपण जो जिंकतो त्याच विषयाला जायचं असतं. ठीक आहे, त्यामुळे पहिले थांबा, शिका, समजून घ्या, त्यानंतर ट्रेड करा. मी माझा बॅच चालू करतोय 9 तारखेला जुलैला, ऑलरेडी मी मेन्शन केलेलं आहे. तर ह्या गोष्टी सगळ्या मी माझ्या फॅमिली ग्रुपवरती टाकतो. माझा प्रो ग्रुप पण आहे बघा, हा प्रो ग्रुप पण आहे, तिकडे पण मोठ्या गोष्टी अशा घडतात. तिकडे तुम्ही तुमचे संवाद लेवल्स ह्या डिस्कशन होतात. ह्या वेगळ्या वेगळ्या लेवलची लोक काम करतायत. ही लोक पहिले मार्केट येत नव्हतं आणि आता मार्केटला अनालाइज करायला लागल्यात. मार्केटचे तरीके कसे आहेत, मार्केट कसं चालतंय हा विषय कळायला लागलेले आहेत. त्यामुळे खूप बरं वाटतं की काही लोक प्रॉफिट करायला लागलेले आहेत. विषय आता असा येतो, जर मार्केटचा आपण पीसीआर रेशो बघू तो 1.7 आहे, विच इज ओव्हरबॉट झोन. म्हणजे जेव्हा मार्केटमध्ये पीसीआर रेशो 1.7 असतो, 1.5 या 1.6 पण ठीक आहे, पण जेव्हा 7च्या वर येतो म्हणजे मार्केटमध्ये ओव्हरबॉट झोन झालेला आहे, जास्त बाईंग झाले. मग मार्केट इकडनं परत खाली येण्याचे चान्सेस जास्त आहेत. मी असं बोलत नाहीये की मार्केट उद्याच्या उद्याच खाली येईल, पण तुम्हाला एक तर्क सांगतोय ज्याप्रमाणे तुम्ही विश्लेषण करून टेक्निकल वरती चांगला पैसा कमवू शकता. मार्केटमध्ये काय झालं पाहिजे बघा, मार्केटमध्ये काय झालं पाहिजे माहितीये की मार्केटमध्ये ना उद्या गॅप अप झालं पाहिजे. मग काय माहिती की मार्केटमध्ये हा जो 1.7 आहे तो 1.8 लगभग तरी होईल. आणि काय होईल मग इकडनं एक सेलिंग येणं स्वाभाविक आहे. मग हा पीसी रेशो आहे ना खालच्या साईडला येईल, अनस्टेबल होईल. आणि जेव्हा पण मार्केट अनस्टेबल होतं तेव्हा मार्केट एक रिव्हर्सल पॅटर्न देतो. ठीक आहे, आरएसआय मध्ये पण त्याच गोष्टी तुम्हाला दिसतील बघा. ओव्हरबॉट झोन मध्ये चाललेलं आहे, म्हणजे उद्या गॅप अप झालं ना मार्केट, उद्या गॅप अप झालं तर मार्केट ओव्हरबॉट झोन मध्ये येईल. आरएसआयचा विषय तुम्हाला माहिती असेल तर, माझ्या मुलांना माहिती आहे आरएसआयचा विषय काय आहे तो. मग जर ओव्हरबॉट झालं तर मार्केट परत खालच्या दिशेला येतं. कारण का बघा तुम्ही जर बघत असाल ना, वर खाली वर खाली, आरएसआयचा हा पॅटर्न आहे, हा असंच मार्केट चालतो. ह्याची पद्धत, ह्याची प्रणाली तशीच आहे. ज्या पद्धतीमध्ये मार्केट चाललं पाहिजे ना त्या पद्धतीमध्ये मार्केट चाललेलं आहे. मग याच्यामध्ये काही चुका काढू शकत नाही आपण, कारण मार्केट बरोबर चाललंय. आपला दृष्टिकोन कसा आहे हा आपण बघायला पाहिजे.
त्यामुळे मार्केट जर पीसीआर रेशो 1.8 झाला आणि जर मार्केट खाली आलं तर यस, मग इकडनं एक खालची दिशा येऊ शकते. पण त्याचबरोबर जर पीसीआर रेशो स्टेबल झाला आणि ओआय जर इन्क्रीज झाले वरच्या साईडचे, तर माझ्या मते हा एक पुल बॅक असू शकतो. पुल बॅक म्हणजे काय, मी हर वेळेला सांगतो, मार्केट जेव्हा पण वरती जातं मला पटत नाही, त्यांनी एक पुल बॅक रेसिस्ट करून झाला पाहिजे. तर रेसिस्ट कुठे केला पाहिजे, 500च्या लेवलला रेसिस्ट केलं पाहिजे. म्हणजे गॅप अप झालं आणि मार्केट खाली येऊन जर टेस्टिंग करून जाते ना, तर डेफिनेटली मी इथे ह्या लेवलला बाईंग करेन. माझे लेवल्स मग 800चे असतील. निफ्टीची एक्सपायरी जी मंगळवारची आहे, मला 300 पॉईंटची एक्सपेक्टेड मुवमेंट आहे आणि त्यानंतर पण वरती मार्केट जाऊ शकतं. हा एक तर्क झाला, मी बहुतांश चुकीचा आहे, बरोबर असू शकतो. आपण पुऱ्या हप्त्याचा अनालिसिस करतोय, ठीक आहे. जर मार्केट गॅप डाऊन ओपन झालं तर काय, बघा गॅप डाऊन ओपन झालं ना, तर हा पीसीआर रेशो जो 1.7 आहे ना, तो डायरेक्ट 1.4 1.3 ला येईल. म्हणजे खाली येईल, म्हणजे इकडे येईल आणि इकडनं खाली यायला मार्केटला जास्त वेळ लागणार नाही. मग माझं एकच क्लिअर म्हणणं आहे, बघा तुम्हाला 3-4 गोष्टी सांगितल्या, तुम्ही नोट केल्या असतील. एक तर ट्रेंड लाईन आहे, पॅसिफिक झोन आहे, ठीक आहे. त्यानंतर पीसीआर रेशो आहे, आरएसआय डायव्हर्जन, डायव्हर्जन नाही झालंय पण आरएसआय मध्ये काही गोष्टी घडल्यात त्या तुम्हाला सांगितल्या आहेत. ओके, मार्केट ट्रॅपिंग करू शकतो, मार्केट अजून प्रॉफिट बुकिंग करू शकतं आणि नंतर ट्रॅप करून परत आपल्याला खाली आणू शकतं. त्यामुळे उगाच घाई गडबड करू नका, क्लोजिंग इम्पॉर्टंट आहे, महत्वाची गोष्टी, ठीक आहे. डेली वरती येऊया आणि जर बघूया अनालाइज करून काय एक्झॅक्टली कळते. बघा डेली वरती आहेत ना, एक मदर कॅन्डलचा हिशोब तुम्हाला सांगतो मी, पटण्यासारखा असेल तर समजून घ्या, कारण का हाच हिशोब तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये एक प्रॉफिटेबल ट्रेडर बनवू शकतो, ठीक आहे. बघा मला माझ्या मते आहेत ना, ज्या कॅन्डल सगळ्या मदर कॅन्डल्स मोठ्या आहेत, माझ्या मते इथे एक रेड कॅन्डल जी मोठी बनले त्याच लेवलला इथे एक रेड कॅन्डल, ही रेड कॅन्डल आहे, इथे ग्रीन कॅन्डल बनले त्याला मार्केटने तोडले, ठीक आहे. म्हणजे ह्या रेड कॅन्डलचा महत्व राहत नाहीये. त्याच लेवलला ह्या रेड कॅन्डलचा जो ओपनिंग आहे आणि मार्केट बघा इथे 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 जास्त वेळ राहिलेला आहे, त्यामुळे ही लेवल कुठली माझी 672 ची लेवल आहे. तर मार्केटनी उद्या गॅप अप ओपन होऊन 500च्या लेवलला टेस्ट करून जर 672 ची लेवल तोडली, खूप मोठा रेंज आहे, 500 ते 800 ची रेंज आहे, ठीक आहे. 500 ते 800 ची रेंज आहे आपली उद्याची. तर मग एक मोठा स्पाइक येऊ शकतो मार्केटमध्ये आणि हा डब्ल्यू पॅटर्न तुम्हाला दिसत आहे, ठीक आहे. दुसरा विषय अजून, गॅप अप जर झालेला आहे, ही गॅप भरण्यासाठी मार्केट आलंय, तर खरंच गॅप अप मार्केटने गॅप भरले का, हा पण विषय घेतो तुमच्या डोक्यामध्ये, बघून घ्या. तर हो, मार्केटने ते पण केलंय. म्हणजे मार्केटमध्ये ते खाली जाण्यासारखं नेमकं कुठलं कारण आहे, फक्त एक कारण आहे तात्यांचं. तात्या काय बोलतील, काय करतील, काय सांगू शकत नाही. बड्डे केक कापतील का बॉम्ब फुटतील, काय सांगू शकत नाही. त्यामुळे येणाऱ्या दिवसामध्ये मार्केटची दिशा फार इम्पॉर्टंट आहे आणि त्या दिशेवरती सगळ्यांचं करिअर डिपेंड आहे. कारण इक्विटीवाले जर इकडनं रिजेक्शन घेत असेल तर मग अजून एक लोअर लो पॅटर्न बनवायला मार्केट तयार होईल, खूप भीती होईल आणि त्यानंतर मग सपोर्ट खाली आहे 22,200 पर्यंत आहे. देव करो, मी पहिले पण सांगितले, देव करो की ही परिस्थिती यावी नाही, मार्केटमध्ये बाईंग येईल. दुसऱ्या गोष्टी जर तुम्ही बघत असाल तर डेटा काढून बघा, कंटिन्युअस एफ आय वाले सेलिंग करतात आणि डीआय वाले बाईंग करतायत. म्हणजे फक्त डीआय बाईंग करतायत, एफ आय बाईंग करत आहे. हा एफ आय आणि डीआय चा विषय मी माझ्या सेशन्स मध्ये खूप व्यवस्थित पद्धतशीर समजवतो. लगभग 3 हफ्त्यापासून कंटिन्युअस एफ आय वाले सेलिंग करतात आणि डीआय वाले बाईंग करतायत. याचा अर्थ काय होतोय, मोठा पैसा मार्केटमध्ये येत नाहीये, छोट्या पैशाने मार्केट हळूहळू वरती चाललंय. जेव्हा हे एफ आय वाले जेव्हा बाईंगला चालू करतील ना, तुम्हाला खरं सांगतो मार्केटमध्ये तुफान येईल, लाटांच्या लाटा येतील वरती जायसाठी आणि सगळे इक्विटीचे जे लाल असतील ना, आता म्युच्युअल फंड तुम्ही बोला, एसआयपीज बोला, सगळ्या हिरव्या होतील. ती वेळ येणार, कारण का मार्केट जास्त वेळ खाली राहू शकत नाही. तुम्हाला सांगितलं, मार्केट खाली येण्यासाठी नाही, मार्केट वरती जाण्यासाठी बनलेलं आहे. आता कशाला लोक एवढे पैसा लावतील, त्यामुळे वेळ आहे. हा जून महिन्याच्या नंतर जुलै महिना फार इम्पॉर्टंट आहे. मी लॉंग टर्म साठी बोलतो, मी डेलीवरती बोलतो म्हणून मी जून जुलै महिन्या बोलतो. तुम्ही बोलतो उद्याच्या उद्या वीकली वरती जर मी येतो तर मला काय दिसतंय, एक सुंदर मदर कॅन्डल बनलेली आहे. कुठली, बघा मदर कॅन्डलचा विषय ही वाली,
जी लाल कॅन्डलनी एकदा दोनदा रेस्पेक्ट केलेली आहे. किती आहे ते? 24,000ची लेवल, म्हणजे एक राऊंड फिगर आहे. येणाऱ्या हप्त्यामध्ये मला वाटतं मंगळवार बुधवारपर्यंत मार्केटनी या 300-400 पॉईंटची रॅली देऊन मार्केट 24,000ची लेवल जर तोडली तर ह्या मदर कॅन्डलला रेस्पेक्ट देऊन मार्केट वरती चाललंय. मग आपली दिशा वरची ओपन होईल लगभग 25,800 पर्यंत. हे मोठ्या मोठी मी तुम्हाला एक दोन महिन्याची गोष्टी सांगतोय, विकली बघतो ना आपण, ठीक आहे. त्यामुळे येणारा काळ फार इम्पॉर्टंट झालेला आहे. येणाऱ्या काळामध्ये पैसा पण खूप प्राप्त होण्याच्या दिशा दिसत आहेत. तुम्हाला मी विकली सांगितलं, तुम्हाला मी डेली सांगितलंय, RSI सांगितलंय, ट्रेंडलाईन सांगितलंय, पॅरलल झोन सांगितलंय. अशा खूप काय अनेक गोष्टींचं तुम्हाला महत्व आज मी समजून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. ह्याच्यातनं काय निष्कर्ष निघतोय, या मुवमेंट कशा भेटतायत, ह्या डिपेंड करतात उद्या आणि परवाच्या मार्केटवरती. माझी अपेक्षा आहे की मार्केटनी एकदा गॅप अप ओपनिंग देऊन या लेवल टेस्ट करून वरती झालं पाहिजे. बघा काय बोलतो ते, डायरेक्ट मार्केट जर ग्रीन कॅन्डल बनवत असेल तर मला ते मान्य नाही. मार्केट ट्रॅप करून आपल्याला परत खाली आणेल. मी खूप क्लिअर आहे. मार्केटनी ह्या लेवलला 500 लेवल टेस्ट केलं पाहिजे, कारण का ही लेवल फार इम्पॉर्टंट होती. त्यामुळे टेस्ट करून जर मार्केट वरती जात असेल तर यस, मी बाईंग साठी तयार आहे. माझा पूर्ण इक्विटी बोला, SIP बोला, म्युच्युअल फंड बोला, मी त्या गोष्टीमध्ये तत्पर घेईन, पुढे येईन आणि एक भारतीय नागरिक म्हणून इंडियन स्टॉक मार्केटला वरती आणण्यासाठी माझा एक खालीचा वाटा असेल, माझी एक घरासाठी वीट असेल, असं बोलेन मी. मी हे शब्द मोठे मोठे का वापरतोय, कारण का शेवटी जेव्हा आपण इन्व्हेस्ट करू ना तेव्हाच मार्केट जाईल. सगळीच जर सेलिंग करायला लागले तर मार्केट पडेल ना. तसं नाही होत, कारण सगळ्यांचा पैसा लागलाय, एवढ्या वर्षापासून लागलाय, एवढ्या मोठ्या मोठ्या कंपनीचा पैसा लागलाय. तर एवढ्या मोठ्या कंपनी आपला पैसा वाया जाऊन देणार, ते अजून पैसा टाकून परत मार्केटला वरती आणायची ताकद, हिंमत त्यांच्यामध्ये आहे. आपण जर ठेम पकडला ना, नखाची सर जरी पकडली ना, तर आपण तेवढं नाही आहोत. पण ह्याच्यातनं एक थेंब आपण नक्की घेऊ शकतो. केव्हा? जेव्हा आपण सगळ्या गोष्टींना समजू. आणि मी तोच प्रयत्न करतोय तुम्हाला समजवण्याचा, ठीक आहे. तर येऊया आता आपल्या डेलीच्या 5 मिनिटाच्या चार्टवरती आणि बघूया एक्झॅक्टली काय ते. मार्केटनी एक लेवल दिले, आता आपल्या लेवल्स सरकतील, नक्की सरकणार आहेत. बघा मार्केट 400-640च्या वरती इथे सस्टेन झालेलं आहे. मला पाहिजे मार्केट 500च्या लेवलला टेस्ट करायला. माझी उद्या अपेक्षा काय माहिती की इथे एक आहेत ना, अशी ग्रीन कॅन्डलची अपेक्षा आहे. ओके, मार्केट जर गॅप अप झालं तर मग एक रेड कॅन्डल, मार्केट गॅप डाऊन झालं तर एक ग्रीन कॅन्डल. परत ऐक बोलतोय, मार्केट ओपन झालं ना तर इथे एक अशी रेड कॅन्डल, आणि जर मार्केट गॅप डाऊन झालं तर इथे ग्रीन कॅन्डल. माझ्या मते उद्या गॅप अप होऊन मार्केट जर खाली आलं तर मार्केटला ह्या लेवल टेस्टिंग करून परत वरती येणं भाग आहे. तर इथे एक चांगला मोठा मुवमेंट बघण्याला भेटेल. हे येणाऱ्या 2 दिवसा म्हणजे सोमवार आणि मंगळवार एक्सपायरीसाठी मी बोलत आहे. जर मार्केटने 500च्या लेवलला सस्टेन नाही केलं तर तर आपण लेवल्स लावून ठेवूया. बघा पुढे मी मग लेवल्स बघायला, मार्केटनी इकडनं सस्टेन करून मग मार्केट मला 320 पर्यंत खाली दिसेल, किंवा ह्याच्या खाली पण मार्केट जर असेल तर मग परत 23,150-160 पकडून चला, ही लेवल येणार काय हरकत नाही, आणि ती लवकरच येईल. मग पण माझी अपेक्षा उद्या जराशी पॉझिटिव्ह असेल, कारण सगळीकडेच पॉझिटिव्ह चाललंय. कधी कधी काय होतं माहिती काय, सगळ्या न्यूज नेगेटिव्ह होत्या आणि मार्केटने एकदाच सगळ्या ट्रॅप केलं. आता काय न्यूज आहेत, सगळ्या पॉझिटिव्ह आहेत. मार्केट काय करेल, मग उद्या गॅप अप ओपन होईल आणि सरळ सगळ्यांना खाली आणेल. त्यामुळे लेवल्स फार इम्पॉर्टंट झालेले आहेत. मी बाईंग जेव्हा रिटेस्ट होईल तेव्हाच करेन, डायरेक्ट बाईंगला मी जाणार नाही, कारण का माझा पैसा मेहनतीचा आहे. मला कोणी घरी येऊन ₹1,00,000-2,00,000 दिले नाहीयेत. माझ्या मेहनतीचा पैसा माझ्या एक्सपिरियन्समुळे चालतो. त्यामुळे माझे दृष्टिकोन, माझा विजन, माझा ट्रेडिंग स्टाईल, सेटअप, डिसिप्लिन ह्या नियमावरती चालतो. म्हणून मी आज सक्सेसफुल ट्रेडर आहे. 9व्या बॅच पर्यंत जाण्याची हिंमत मी केलेली आहे. एका बॅच मध्ये 2 बॅच मध्ये लोक थकतात, मी 9व्या बॅच चालू केलेला आहे. चांगले रिस्पॉन्स आहेत, खूप लोकांची इन्क्वायरी आले आहेत, त्यांचे धन्यवाद, आभार. युट्यूबची मेंबर्स आलेले आहेत. त्यामुळे विषय असा येतोय, मी सक्सेसफुल आहे तर माझा सक्सेसचा वाटा लोकांपर्यंत पोहोचावा आणि त्यांनी पण सक्सेसफुल व्हावं. तुमचं भलं त्यानंतर माझं भलं, हा विषय माझ्या मनामध्ये येतो. म्हणून मी हा सेशन चालवतो, मी क्लासेस घेतो, मार्केट पटवून देण्याचं सामर्थ्य ठेवतो.
विषय हा येतोय, जर मी प्रॉफिटेबल ट्रेडर मी शिकवतोय का? माझ्या मनामध्ये जी भावना 5-7 वर्षात पहिली होती, जेव्हा मी लोकांकडे जायचो, मला कोण शिकवायचं नाही, समजवायचं नाही, हा अभ्यास, हा परिश्रम, हा अभ्यास, हा एक्सपिरियन्स मी स्वतःचा केलाय आणि हाच एक्सपिरियन्स मला तुम्हाला द्यायचा आहे. कारण का जेव्हा एक चांगला माणूस म्हणजे श्रीमंत माणूस जेव्हा करोडपती बनतो ना, तेव्हा त्याला किंमत असते, पण जेव्हा एक गरीब माणूस श्रीमंत बनतो ना, त्याला एक एक रुपयाची किंमत असते आणि मला त्या एका रुपयाची किंमत आहे. त्यामुळे मी हा अट्टहास धरलेला आहे की माझ्याकडे जी पण व्यक्ती येईल, ज्या माझ्या गृहिणी, माझ्या बहिणी, माझे भाऊ असतील, ऑफिस जाणारे असतील, त्यांना मी प्रशिक्षण देईन, शिक्षण देईन, त्यांना एक व्यवस्थित पद्धतीत समजवण्याचा प्रयत्न करेन आणि त्यांच्या स्वप्नामध्ये माझी एक वीट असेल घरामध्ये किंवा एक खारीचा वाटा असेल. बस हेच मला करायचंय. कारण का पुण्य कमवायला खूप वेळ लागतो, पाप करायला काहीच वेळ लागत नाही. त्यामुळे मला पुण्य कमवायचे, मला पुढे मोठं व्हायचंय, त्यामुळे तुमची साथ जरूर, तुमचे आशीर्वाद जरूर आहेत आणि ते मला भेटतात. त्यामुळेच माझा 9वा बॅच खूप सक्सेसफुल चाललेला आहे. सीट्स जास्तीत जास्त रिझर्व झालेले आहेत. तुम्हाला पण जर असतील तर मला मेसेज करा, मेसेजद्वारा मला काय प्रश्न तुमचे असतील तर मला नक्कीच विचारा. मार्केट दिशा तुम्हाला नक्कीच मी सांगितलेली आहे. 21 मिनिटाचा व्हिडिओ बनवलाय, कारण वीकली व्हिडिओ आहे, त्यामुळे लेवल्स फार इम्पॉर्टंट आहेत. पुन्हा एकदा सांगतोय, इथे 640च्या वरती मार्केट जर सस्टेन होत असेल मला मान्य नाहीये. मार्केटने 500ची लेवल टेस्ट केली पाहिजे, ठीक आहे. त्यानंतर मार्केटची 500ची लेवल टेस्ट नाही केली तर मार्केटची 320ची लेवल येणार आहे. मार्केटमध्ये उद्या मुवमेंट्स फास्ट असतील. या 2 दिवसामध्ये सांभाळून काम करा, हसत राहा, बी पॉझिटिव्ह. आयुष्यामध्ये सुख करण्याचं दुःख येणारच आहे आणि दुःखानंतर सुखला यायचंच आहे. कारण का वरती बसणारा आपल्याला एकट्यालाच गृहीत धरत नाही. तुम्हाला जर एकट्याला प्रॉब्लेम आहे तर असं विचार करू नका एकट्याला प्रॉब्लेम आहे, सगळ्यांनाच प्रॉब्लेम आहेत. त्यामुळे प्रॉब्लेमला फेस करायला शिका, आयुष्यात पॉझिटिव्ह राहा. आज प्रॉब्लेम आहेत ते उद्या नसतील, पण प्रॉब्लेमला तुम्ही फेस केला नाहीत तर प्रॉब्लेम आयुष्यभर राहतील. म्हणून स्टॉक मार्केट हा विषय मी घेतला, हाताळला आणि सक्सेसफुल ट्रेडर झालो, मेंटर झालो, लोकांना शिकवायला चालू केलं आणि आज खूप चांगल्या परिस्थितीमध्ये मी आहे. त्यामुळे उद्याचा दिवस तुम्हाला पॉझिटिव्ह मध्ये, ग्रीन मध्ये क्लोजिंग ही अपेक्षित हा व्हिडिओ थांबवत आहे. व्हिडिओचा कंटेंट खूप संक्षिप्त मध्ये सांगितलंय. जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा. आजच्या पुरती एवढंच. पुन्हा उद्या भेटूया. मला ऐकण्यासाठी धन्यवाद. गुड नाईट. जय हिंद, जय महाराष्ट्र.